श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचं आपल्या व्हिडिओवर सहर्ष स्वागत आहे. 9 जुलैपासून सुरू होणार आहे हे 21 दिवस सामान्य दिवस नाहीत. अनेक भक्त या काळाला गुरुकृपा, आत्मचिंतन आणि सेवेचा विशेष काळ मानतात. कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का, वारंवार प्रयत्न करूनही कामे का अडकतात? घरात सतत तणाव का निर्माण होतो? मनात भीती, अस्वस्थता आणि निराशा का वाढते? इतकी मेहनत करूनही अपेक्षित यश का मिळत नाही? तर या प्रश्नापैकी एक जरी प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरुपौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या 21 दिवसांच्या स्वामी सेवेबद्दल. ही सेवा अनेक भक्त श्रद्धेने करतात. तिच्या मागील नियम, महत्त्व आणि सेवा कशी करावी हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या पूर्ण व्हिडिओमध्ये. पण या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग हा व्हिडिओच्या शेवटी आहे, कारण शेवटी मी अशी एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे जी अनेक भक्त सेवेदरम्यान विसरतात आणि त्याच्या मते त्याच कारणामुळे त्यांची सेवा अपूर्ण राहते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी असणारी माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ एक सण नाही, तो आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा, श्रद्धा अधिक दृढ करण्याचा आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडविण्याचा दिवस आहे. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही वाणी लाखो भक्तांना धैर्य देते, धाडस देते. त्यामुळे अनेक जण गुरुपौर्णिमेपासून नियमित नामस्मरण, जप, सेवा आणि प्रार्थना सुरू करतात. या 21 दिवसात कोणती सेवा करावी, कोणता मंत्र म्हणावा, स्वामी सेवेचे नियम काय व कोणते, स्वामी सेवा कोणत्या वेळी करावी आणि या सेवेमागील आध्यात्मिक महत्त्व काय आहे, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शांतपणे आणि सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. म्हणून जर तुमच्या मनात स्वामीविषयी श्रद्धा असेल आणि गुरुचरणी सेवा करण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला आता गुरुपौर्णिमा विशेष 21 दिवसांचा स्वामी सेवेची सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भाग पहिला, गुरुपौर्णिमेचे खरे महत्त्व. चला तर जाणून घेऊया गुरुपौर्णिमेचे खरे महत्त्व. मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे समजून घेतले पाहिजे की गुरुपौर्णिमा म्हणजे नेमकं काय. अनेक लोकांना वाटते की गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त गुरूंना नमस्कार करायचा दिवस, पण आपल्या भारतीय संस्कृतीत या दिवसाला अत्यंत पवित्र स्थान आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी होणारी गुरुपौर्णिमा ही महर्षी वेदव्यास यांच्या स्मरणार्थ साजरी केली जाते. वेदांचे संकलन, महाभारताची रचना आणि अनेक पुराणांच्या परंपरेत त्यांचे मोठे योगदान मानले जाते. म्हणून या दिवशी त्यांना आदरपूर्वक स्मरण केले जाते. भारतीय परंपरेत गुरु म्हणजे केवळ शिक्षण देणारी व्यक्ती नाही. गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा मार्गदर्शक. शास्त्रात एक प्रसिद्ध श्लोक आहे. तो श्लोक म्हणजे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की
गुरु हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या तत्वांचे प्रतीक मानले गेले आहेत. म्हणून गुरूंचा सन्मान हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. याच दिवशी अनेक भक्त आपल्या गुरूंचे स्मरण करून नामस्मरण, जप, दान, सेवा आणि प्रार्थना करतात. आता आपण जाणून घेऊया भाग दुसरा, गुरुपौर्णिमेपासून 21 दिवसांची सेवा का? आता अनेकांच्या मनात प्रश्न येईल, सेवा तर रोज करता येते, मग 21 दिवसांचे महत्त्व काय? यामागे श्रद्धा, सातत्य आणि आत्मशिस्त यांचा विचार आहे. कोणतीही चांगली सवय किंवा आध्यात्मिक साधना नियमितपणे केल्यास मन अधिक स्थिर होत जाते. त्यामुळे अनेक भक्त गुरुपौर्णिमे अगोदर सलग काही दिवस नामस्मरण आणि सेवा करण्याचा संकल्प करतात. ही सेवा म्हणजे देवाशी व्यवहार नाही की हे केले तर हे नक्की मिळेल. उलट ही श्रद्धा, संयम आणि आत्मपरीक्षणाची साधना आहे. या काळात भक्त स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करतात. राग कमी करणे, वाणी गोड ठेवणे, प्रामाणिकपणे काम करणे, इतरांना मदत करणे आणि नियमित प्रार्थना करणे. आता भाग नंबर तिसरा म्हणजे स्वामी समर्थ सेवेची तयारी. आता हे भाग आपण जाणून घेणार आहोत. आता जाणून घेऊया ही सेवा सुरू करण्यापूर्वी कोणती तयारी करावी. सर्वप्रथम घरातील देवघर स्वच्छ करावे. स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ वस्त्रांवर स्थापित करावी. शक्य असल्यास एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. अगरबत्ती किंवा धूप लावू शकता. त्यानंतर मन शांत करून स्वामींचे नामस्मरण करावे. लक्षात ठेवा, सेवा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाची एकाग्रता. फक्त वेळ पूर्ण करण्यासाठी सेवा करू नका. प्रत्येक नामात श्रद्धा आणि प्रत्येक प्रार्थनेत नम्रता असावी. आता जाणून घेऊया आपण भाग नंबर 4 मध्ये संकल्प कसा करावा. सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींना नम्रपणे प्रार्थना करा. हे श्री स्वामी समर्थ, तुमच्या चरणी मी आजपासून 21 दिवसांची सेवा श्रद्धेने सुरू करत आहे. माझ्या हातून काही चूक झाली तर मला क्षमा करा. मला सद्बुद्धी, संयम, भक्ती आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. सर्वांच्या कल्याणासाठी ही सेवा अर्पण करतो. इतका साधा संकल्पही पुरेसा आहे. आणि लक्षात ठेवा, संकल्प करताना मनात कोणाबद्दल द्वेष, वाईट विचार ठेवू नका. कारण सेवा म्हणजे फक्त मंत्र म्हणणे किंवा मंत्र जप करणे नाही. सेवा म्हणजे मन शुद्ध करण्याचा प्रयत्न. धन्यवाद. श्री स्वामी